सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं त्याबद्दल आपण आला आणि सासवड शहराची बोलावण्यासाठी सासवड शहर कार्यकारिणी संदर्भात आपल्याला सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे. सासवड शहर कार्यकारिणीची म्हणजे प्रसिद्धी आज इथं आपल्या सासवड शहरात करत आहे आणि पदवाटपाचा कार्यक्रम हा एक 8-15 दिवसानंतर करण्यात येईल. पक्षाच्या नियमाप्रमाणे सगळीकडे मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाली. त्यांनी खाली सगळ्या नियुक्त्या पक्षाच्या रचनेप्रमाणे करायच्या असतात. त्याप्रमाणे अध्यक्षांनी बैठकीची चर्चा करून एक यादी बनवलेली आहे आणि आज आपल्या सगळ्यांच्या मार्फत त्याच प्रसिद्ध करतात. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत वेगवेगळ्या विभागातल्या मोर्चाच्या त्यांच्या काही प्रमुखांचीच नावं आज फक्त ते देणार आहेत. उर्वरित जी यादी चित्रपटाला झाल्यानंतर मग बाकीचे त्यांना जाऊन ते त्यांची रचना करतील. त्यांच्या पद्धती काम करण्याचं पडावं त्या केलेले अध्यक्ष. या ह्याच्यात आपण सासवड शहरातले फक्त आता प्रमुख पद म्हणजे जे प्रमुख आता जे जाहीर होतात तेवढे जाहीर केल्यात. निमंत्रण सदस्य जे जिल्ह्याच्या वडील आहेत हे सर्वांचे एक सेपरेट 15 दिवसांनी ज्यावेळेस आपलं पदवाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी 1-2 दिवस आधी आपल्याला जाहीर करून सर्वांचं हे जाहीर करण्यात येतं. सासवड शहर कार्यकारिणीमध्ये सासवड शहर उपाध्यक्ष म्हणून प्रमोद मधुकर बोरावकी, उपाध्यक्ष संदीप दत्तात्रय राऊत, उपाध्यक्ष संदीप संभाजी जगताप, उपाध्यक्ष उदय जयवंत जगताप, उपाध्यक्ष संतोष रामचंद्र जगताप, उपाध्यक्ष विराज अशोक जगताप, उपाध्यक्ष स्वप्नील जयसिंग जगताप, उपाध्यक्ष निखिल दिलीप दिवशे, उपाध्यक्ष हर्षल हनुमंत जगताप. हे एकूण 9 उपाध्यक्ष सासवड शहरात नेमणूक केलेली आहे आणि सरचिटणीस म्हणून 3 जणांची नेमणूक केलेली आहे. जयेंद्र दिलीप निकम, राहुल दत्तात्रय बोंडे, मयूर राजेंद्र जगताप. सचिव म्हणून 8 जणांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सचिव मध्ये दीपक चावता हिवरकर, सागर गाडगे, मनोज वडणे, ओमकार दिलीप मागावकर, कुणाल बोंडे, सौरभ धनंजय जगताप, अक्षय सुभाष मारणे, योगेश सुनील खोपडे असे 8 एकूण सचिव आहेत आणि एक कोषाध्यक्ष हर्षल बाळासाहेब पायगुडे. सासवड शहर आघाड्या आणि मोर्चांची पुढची महिला मोर्चांचे अध्यक्ष सौ सोनाली राजेंद्र गिरमे, उपाध्यक्ष म्हणून 5 जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे. वसुधा विश्वजित आनंदे, स्नेहा दिलीप शेवाळे, अमृता दिगंबर मित्रे, योगिता जाधव, प्रिया सागर जगताप असे एकूण 5 महिला उपाध्यक्ष सासवड शहरात आणि महिला मोर्चाच्या सरचिटणीस 2 नेमलेले आहेत. एक जयश्री संजय चौरे आणि मयुरी आशुतोष जगताप असे एकूण 2 सरचिटणीस आहेत. महिला मोर्चाचे चिटणीस म्हणून सोनाली मधुकर निगोल, स्वाती तुकाराम गिरमे, कीर्ती श्रीशैल्य पायगुडे असे एकूण 3 चिटणीस नेमण्यात आलेले आहेत आणि महिलांचा कोषाध्यक्ष म्हणून सौ विद्यासागर जगताप असे नेमण्यात आलेले आहेत. सासवड शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तेजस संजय चौरे आणि सरचिटणीस म्हणून करण सतीश जगताप. किसान मोर्चाचे अध्यक्ष जालिंदर श्रीरंग जगताप आणि सरचिटणीस अभिषेक अनिल जगताप. अनुसूचित जातीचे अध्यक्ष सुरेश केशवरन पिसे, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष श्री डॉक्टर ॲडव्होकेट अशफाक मुसाभाई बागवान, आदिवासी मोर्चा अध्यक्ष निखिल अविनाश चिवे. हे झाले आपले सगळे मोर्चे. आता आघाड्यांमध्ये आपण व्यापारी आघाडीमध्ये अतुल लांडग्या संयोजक आहेत. आता हे जे आहेत ते सगळे संयोजक आहेत. कामगार आघाडी साठी अनिल परशुराम जगताप, आयुष्यमान भारत साठी नंदकुमार विठ्ठलराव जगताप, उद्योग आघाडीसाठी वैभव विजय सूर्यवंशी, कायदा सेल साठी ॲडव्होकेट सौरभ रामचंद्र वडणे, सहकार सेल साठी श्री दीपक बबनराव जगताप, ट्रान्सपोर्ट सेल साठी माधव चांगदेव शिवरकर, युवती आघाडीसाठी सिद्धी विनोद शेलार, माजी सैनिकांसाठी श्री किरण पुरंदरे, राजस्थान प्रकोट साठी
हेमंत कुमार देवेंद्र जैन अशी सासवड शहर कार्यकारिणीची आज जाहीर केली. यातल्या उर्वरित टोटल 550 लोकांची कार्यकारिणी जाहीर करायची. ही आता आपण थोडीच जाहीर केलेली आहे. अजून एक 15 दिवसांनी पुढची आणि जे जिल्ह्यात जे प्रदेशवरती घ्यायचे आहेत त्यांची आपण पुढे शिफारस दिलेली आहे. त्यांचे अध्यक्ष शेखरजी वडणे, पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, बोरचे माजी आमदार संग्रामजी थोपटे साहेब यांच्या यांनी आपली पत्रकार परिषद काल झाली. परंतु तुम्हाला सर्वांना आपली कार्यकारिणी जाहीर करण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलता. त्याबद्दल एक तुम्हाला सांगतो की आपल्या इथं 2026 ला खेलो इंडियाची सर्वात मोठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला केंद्रातून भरपूर निधी आलेला आहे. 114 कोटी रुपयाचा निधी आपल्या पुरंदर तारीफ याची तुम्हाला माहिती तुमच्याजवळ प्रसिद्ध करतो. म्हणजे आपल्याकडे आता आहे ते तुम्हाला देऊन टाकतो. थोडक्यात माहिती सांगू शकता का? थोडक्यात आता आम्ही काल होतो ना, तर एक दिवरीपासून चांबळीपर्यंत ते डायरेक्ट आपलं चिवाडी घाटा नारायणपूर मार्गे हे फेज मध्ये एक आपलं सुप्यापासून काळदरीच्या भागात येते. हे दोन आम्हाला होतं, दोनच चारीचे चारी आहेत आपल्याकडे. एक तिकडे चांदखेडच्या तिकडे, एक सिंहगडच्या तिकडे सायकल मॅरेथॉन आहे. ते खेलो इंडिया म्हणून हे आलेलं आहे की बाबा हा कुणाचाही काही ह्याच्यात कशाचाही रोल नाहीये. हे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आलेला हा निधी आहे. धन्यवाद. अजून फक्त हा प्रस्तावना झालेली आहे खेलो इंडियाची. अजून कशात म्हणजे फक्त खेलो इंडिया या संदर्भासाठी हा रूट फायनल झालाय. आता याच्यावर निधीचे म्हणजे एस्टिमेट हे ते सर्व निघालेलं आहे. आता ते सर्व केंद्र माहिती आली की तुम्हाला देतो. जी माहिती आली ती तुम्हाला GR आणि त्याची प्रत हे तुम्हाला मी देतो. सोशल मीडियामध्ये आता 2 दिवसापासून ज्या पोस्ट पडते किंवा काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील असतात सगळीकडे, नेमका 114 कोटी रुपये जो निधी आलेला तो निधी याबाबत युतीमध्ये काही श्रेयवाद रंगलाय? नाही, भारतीय जनता पार्टी आणि माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे आणि त्या ह्याच्यातच आपला खेलो इंडियाचा आपल्या पुणे जिल्ह्याला भाग्य मिळालं की ते पुणे जिल्ह्यात होते. ते काल आपली पत्रकार परिषद पण झाली. जिल्ह्याचे अध्यक्ष, 2 माजी आमदार आणि आम्ही सर्व अध्यक्ष होतो. भोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभेची सर्वांच्या वतीने प्रेस झाली. त्याच्यात आपण सांगितलं खेलो इंडियाच्या वतीने हे सगळं जे काय डेव्हलपमेंट होणार हे आपल्याला फक्त खेलो इंडियामुळे आपल्याला भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे. आज सासवड शहरची कार्यकारिणी आदरणीय शहर अध्यक्ष आनंदभाई यांनी डिक्लेअर केली आहे आणि या कार्यकारिणीच्या डिक्लेरेशनच्या वेळेस आपण सगळे पत्रकार बांधवांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून आल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद करतो. आणि पुढील जे काही उर्वरित कार्यकारिणी ज्या आहेत नावं ती 15 दिवसांच्या अध्यक्षाने आणले त्यावेळेस आम्ही डिक्लेअर करू पुन्हा एकदा कार्यक्रम. धन्यवाद.